Hello friends, today we are going to discuss about secretarial practice जो आपला 12th स्टँडर्डचा एक सब्जेक्ट आहे एस पी नावाचा. त्या एस पीचा आपण या ठिकाणी आता स्टडी करणार आहोत, ज्याचं नाव आहे सेक्रेटेरियल प्रॅक्टिसेस. आता एस पीचा जो स्टडी आपण या ठिकाणी करू त्याच्या आधी ते सब्जेक्टमध्ये एक्झॅक्ट आहे काय हे आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आता सब्जेक्टचं नावाचं आपलं काय सेक्रेटेरियल प्रॅक्टिस म्हणजेच काय की जो एक सेक्रेटरी नावाचा एक पर्सन असते. प्रत्येक बिझनेसमध्ये काय असते, एक सेक्रेटरी नावाचा एक पर्सन असते. सेक्रेटरी म्हणजे कोण, त्याला मराठीमध्ये आपण चिटणीस असा एक शब्द वापरतो किंवा दुसरा शब्द असते सचिव, जो टोटली काय करते, फायनान्शियली डिसिजन घेत असतो. अनेक सारे, कारण बिझनेस, कोणताही बिझनेस जो ॲक्टिव्ह असतो किंवा बिझनेस कॅरी ऑन जे लोक करतात, बिझनेस कॅरी ऑन करण्यामागचं कारण काय, अर्निंग प्रॉफिट. आपल्याला काय अर्न करायचं असते, प्रॉफिट अर्न करायचं असते. फॉर दॅट सगळे लोक काय करतात, बिझनेस करत असतात, बरोबर. मग जर आपल्याला खूप मोठा प्रॉफिट अर्न करायचा असेल तर त्या ठिकाणी काय आवश्यक असते की बिझनेसमध्ये असणारं कॅपिटल, आपण जे कॅपिटल यूज करतो बिझनेसमध्ये किंवा बिझनेसमध्ये असणारा टोटल फंड म्हणजेच निधी, पैसा, मनी आपण त्या ठिकाणी यूज करतो, त्याचा फुलफिल यूज झाला पाहिजे, चांगल्या प्रकारे यूज झाला पाहिजे. त्यानंतर अत्यंत प्रभावीपणे त्याचा यूज झाला पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन एव्हरी बिझनेस. So for that the secretary is most important person for earning any type of profit and for developing our any type of business. So आपण हा सेक्रेटरी आहे का याचा स्टडी करणार आहोत. त्यानंतर आणखी एक सब्जेक्ट आपला आहे 12th स्टँडर्डचा OC, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. त्या ठिकाणी काय, पहिल्याच टॉपिकमध्ये आपल्याला टाईप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत. वेगळे वेगळे टाईप्स ऑफ असतात बिझनेसचे, वेगळे वेगळे टाईप आहेत. त्याच्यामध्ये पहिला टाईप सोल ट्रेडर, 11th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो असेल. सोल ट्रेडर नंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यानंतर जॉईंट फॅमिली बिझनेस, त्यानंतर पार्टनरशिप फर्म, ज्याचं अकाउंटिंग आपण 12th स्टँडर्डमध्ये करणार आहोत. आणि आणखी एक अत्यंत महत्त्वाचा, जास्त इम्पॉर्टंट असणारा जो टाईप आहे तो म्हणजे कोणता आहे, जॉईंट स्टॉक कंपनी. अत्यंत मोस्ट टाईम टॉपिक आपला जॉईंट स्टॉक कंपनी. सो या जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पर्सन असते, व्यक्ती असते, एक अधिकारी असते, तो म्हणजे सेक्रेटरी, बरोबर. म्हणजे काय करणार आपण की हा जो सब्जेक्ट या ठिकाणी आपण या ठिकाणी आता शिकू, सेक्रेटरी प्रॅक्टिस, हा टोटली किंवा मॅक्झिमम हा कशाला रिलेट करणारा आहे तर जॉईंट स्टॉक कंपनी या बिझनेस ऑर्गनायझेशनला रिलेट करणारा सब्जेक्ट आहे. मॅक्झिमम स्टडी याच्यामध्ये कोणाचा आहे तर जॉईंट स्टॉक कंपनीचा स्टडी याच्यामध्ये करायचा आहे. जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मोस्ट टाईमली पर्सन म्हणजे सेक्रेटरी, आणि त्या सेक्रेटरीचाच आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. जवळपास 10 युनिट 10 चॅप्टर याच्यामध्ये आहेत, तर एका चॅप्टरचा आपण स्टडी या ठिकाणी करू. तर आज आपण पहिलं चॅप्टर या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत, त्याचं नाव काय आहे, इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स. इंट्रोडक्शन टू कॉर्पोरेट फायनान्स हे आपल्या पहिल्या चॅप्टरचं नाव. आता चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी कॉर्पोरेट फायनान्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉर्पोरेट फायनान्स, मीन्स व्हॉट इज कॉर्पोरेट फायनान्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला ते माहिती असणं आवश्यक आहे. हे आपल्याला माहिती असलंच पाहिजे की कॉर्पोरेट कशाला म्हणतो आणि फायनान्स कशाला म्हणतो आपण. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत कॉर्पोरेट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉर्पोरेट. कॉर्पोरेट काय, कशाला म्हणतो आपण कॉर्पोरेट, टोटल जेवढ्या आपल्यासमोर कंपनीज असतात, टोटल ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजना आपण काय म्हणतो कॉर्पोरेट. जॉईंट स्टॉक कंपनी काय कॉर्पोरेट आहे. जेवढे इकडे बिझनेस आपल्याला दिसतात त्याला काय म्हणू शकतो आपण कॉर्पोरेट. आणि फायनान्स कशाला म्हणतो, फायनान्स म्हणजे काय, नॉर्मली फायनान्सला आपण मराठीमध्ये वित्त असं म्हणतो, आणि वित्त म्हणजे काय, पैसा. जे पैसा असते पैशाला आपण फायनान्स म्हणतो. परंतु एस पीमध्ये याचा मिनिंग थोडंसं आपल्याला मोठा घ्यायचा, व्हास्ट घ्यायचा. तो मिनिंग म्हणजे काय, फायनान्सचा कशाला म्हणतो आपण फायनान्स, की फायनान्स मीन्स मनी अँड मनी मॅनेजमेंट, दॅट इज कॉल्ड फायनान्स. काय फायनान्सचा मिनिंग की मनी अँड मनी मॅनेजमेंट, पैसा आणि त्या पैशाचं व्यवस्थापन, कसा पैसा आपण बिझनेसमध्ये आणायचा, कशा प्रकारे तो इंट्रोड्यूस करायचा, त्यानंतर त्या पैशाचा कशा प्रकारे आपण यूज करायचा आपल्या बिझनेसमध्ये की जे केल्याने खूप मोठा प्रॉफिट्स आपल्याला होऊ शकते. सो दॅट इज कॉल्ड फायनान्स.
ओके. सो कॉर्पोरेट फायनान्स काय, कशाला म्हणू आपण कॉर्पोरेट फायनान्स, की जो मनी आपल्या कंपनीमध्ये आपण आणतो, यूज करतो, त्याची चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करतो, त्या पैशाला आपण काय म्हणतो कॉर्पोरेट फायनान्स. म्हणजेच काय, कंपनीमध्ये यूज केला जाणारा मनी, दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट फायनान्स. मनी विच इज यूज इन एनी टाईप ऑफ कंपनी. सो दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट फायनान्स. याला म्हणतो आपण फायनान्स. तर यानंतर आता आपण काय पाहणार आहोत की या कॉर्पोरेट फायनान्सचं मिनिंग खूप, डेफिनेशन्स खूप आणि त्याची इम्पॉर्टन्स खूप, म्हणजे एवढे 3 टॉपिक आपल्याला याच्या या क्लासमध्ये कव्हर करायचे आहेत. तर या कॉर्पोरेट फायनान्सबद्दल वेगळ्या सायंटिस्टनं काय केलं, त्यांचे जे ओपिनियन आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत, त्यांचे मतं त्यांनी या ठिकाणी मांडले. तर त्याच्यामध्ये एक सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे हेनरी फोर्ड. हेनरी फोर्ड काय म्हणते, आपल्या बुक्समध्ये दिलेलं आहे आपल्याला हेनरी फोर्ड. हेनरी फोर्ड काय म्हणते की कॉर्पोरेट फायनान्स काय आहे किंवा फायनान्स कशाला म्हटलेलं आहे यानं, की फायनान्स इज ॲन आर्म ऑर लेग्स, यूज इट ऑर लूज इट, लॉस इट. हे कोणी सांगितलं आपल्याला, या हेनरी फोर्डनं सांगितलं. म्हणजे काय म्हणणं आहे त्याचं, की जे फायनान्स आहे, बिझनेसमध्ये यूज केला जाणारा जो फंड आहे, जो मनी आहे, हा मनी कसा आहे म्हणते की ज्याप्रमाणे आपले हात किंवा पाय असतात, आर्म्स किंवा लेग्स असतात, त्याप्रमाणे हा पैसा आहे. यूज इट ऑर लॉस इट, त्याचा चांगल्या प्रकारे वापर करा किंवा मग त्याचा लॉस करा किंवा मग ते गमावून टाका. अशा प्रकारे फोर्डचं म्हणणं. म्हणजे एवढा महत्त्वाचा हा काय फायनान्स आहे, कॉर्पोरेट फायनान्स एवढा महत्त्वाचा या ठिकाणी आहे. ज्याप्रमाणे आपल्या बॉडीचं जे पार्ट्स ऑफ बॉडी आहेत आपली, या पार्ट्स ऑफ बॉडीमध्ये जेवढं महत्त्व आपल्या हातांचं आणि आपल्या पायांचं आहे, तेवढंच महत्त्व प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये कशाचं आहे, या फायनान्स आहे. तर म्हणून या फायनान्सचं आपल्याला काय पाहायचं आहे, तर मिनिंग आपण या ठिकाणी पाहू, त्यानंतर त्याचे डेफिनेशन्स पाहू, त्याची इम्पॉर्टन्स पाहू आणि आणखी जे महत्त्वाचे टॉपिक आहेत आपण या सब्जेक्टमध्ये आज पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहू त्याचं मिनिंग. लिहिलेलं आपण इथं काय पाहणार आहोत, त्याचं मिनिंग. सो काय मिनिंग आहे याचं, कशाला म्हणतो आपण कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्स काय आहे, रायझिंग अँड युजिंग ऑफ द फायनान्स बाय बिझनेसमन. काय, रायझिंग अँड युजिंग ऑफ फायनान्स किंवा मनी. रायझिंग अँड युजिंग म्हणजे काय, की तो पैसा आपल्या बिझनेसमध्ये कशा प्रकारे आणायचा, कशा प्रकारे ॲक्वायर्ड करायचा, ॲक्वजायशन त्या पैशाचं कसं करायचं आणि त्या पैशाचा यूज कसा करायचा, याचे एक आर्ट किंवा याचं हे सांगणारं म्हणजे काय आहे कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्स काय सांगते आपल्याला, की कोणताही छोटा मोठा लहान मोठा कसाही बिझनेस असला तर त्या बिझनेसमध्ये पैसा कसा आणायचा, मनी आपल्या बिझनेसमध्ये कशा प्रकारे आपण ॲक्वजायशन करायचं आणि तो पैसा आपल्याला तिथं मिळाल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर आपण तो पैसा राईज केल्यानंतर त्या पैशाचा यूज कशा करायचा, कशा प्रकारे तो यूज करायचा, हे सांगणारी कन्सेप्ट, दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट फायनान्स. हा त्याचा सिम्पल आपण या ठिकाणी काय सांगू शकतो, मिनिंग. एका सेंटेन्समध्ये आपण काय सांगू शकतो, रायझिंग अँड युजिंग ऑफ फायनान्स बाय कॉर्पोरेशन, दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट फायनान्स. रायझिंग अँड युजिंग ऑफ फायनान्स, त्यालाच काय म्हणू शकतो आपण कॉर्पोरेट फायनान्स. ओके, हे झालं त्याचं मिनिंग. आपल्या कॉर्पोरेट फायनान्सचं आपण त्या पाहिलं मिनिंग. त्यानंतर आपण पाहणार आहोत डेफिनेशन. त्याचे डेफिनेशन्स काय, तर दोनच वर्ड्समध्ये आपण ते डेफिनेशन्स त्या ठिकाणी करू. डेफिनेशन सांगितले की हेनरी नावाचा परत शास्त्रज्ञ आहे, एक सायंटिस्ट आहे, या हेनरीनं सांगितली त्याची डेफिनेशन. तर या हेनरी फॉर्डनं त्याच्या डेफिनेशन्समध्ये काय सांगितलं, तर ॲक्वायजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल. Use of capital by business corporation, that is called corporate finance. काय म्हणते हा हेनरी, ॲक्वायजिशन अँड यूज ऑफ कॅपिटल बाय बिझनेस कॉर्पोरेशन, दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट फायनान्स. ॲक्वायजिशन करणे, पैसा आपल्या बिझनेसमध्ये कशा प्रकारे प्राप्त होईल, कशा प्रकारे आपण तो आपल्या बिझनेसमध्ये वेगळ्या सोर्सेसमधून तो बिझनेसमध्ये आपण पैसा आणू, मनी आणू आणि तो आल्यानंतर मग काय, यूज ऑफ कॅपिटल. जेवढा बिझनेसमध्ये आलेला मनी असते त्याला आपण कॅपिटल म्हणतो.
जेवढा आपण फर्स्ट टाइम आपल्या बिझनेसमध्ये जो पैसा आणतो वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचा, त्याला काय म्हणतो आपण? कॅपिटल. दॅट इज कॉल्ड कॅपिटल. ओके. आणि हे कॅपिटल मिळाल्यानंतर त्या कॅपिटलचा काय यूज, कशा प्रकारे आपण त्याचा काय करू, आता यूज करू, बरोबर. कारण बिझनेस जो फंड्स आपल्या बिझनेसमध्ये येत असतो तो वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला काय करावं लागते, यूज करावं लागते. फक्त आपण तो सेल्स करणे किंवा परचेस करणे या दोनच गोष्टी करता यूज नाही करू शकत. अनेक वेगळे अनेक सारे लॉट्स ऑफ वर्क्स डन इन द बिझनेस. प्रत्येक म्हणजे कोणताही बिझनेस घ्या, प्रत्येक बिझनेसमध्ये खूप सारे कार्य त्या ठिकाणी करावे लागतात, कामं करावे लागतात. मग हे कामं करत असताना तो जो फंड आहे, ते जे कॅपिटल आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, हे कॅपिटलचा यूज कसा झाला पाहिजे? चांगल्या प्रकारे, जेणेकरून आपला प्रॉफिट इन्क्रीज होणार. सो अशा प्रकारे यूज करणे आणि तो पहिला ते कॅपिटल, तो फंड काय करणे? ॲक्विजायशन करणे. त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी? कॉर्पोरेट फायनान्स. दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट फायनान्स. आता जेव्हा आपण काय करू आपल्या बिझनेसमध्ये मनी किंवा फायनान्स काय करू? ॲक्विजायशन करू, बरोबर. आणू आपण आपल्या बिझनेसमध्ये, त्या ठिकाणी काय करणार आहोत आपण? कशा प्रकारे आणू आपण? त्याच्यासाठी एक्झाम्पल घेऊ आपण. हे डेफिनेशन्स समजून घेण्याकरता काय करू? एक्झाम्पल घेऊ. सपोज हा ए, हा बी. हे हा समजा एक बिझनेसमॅन आणि हा आहे फायनान्सर. ठीक आहे. दोन पर्सन या ठिकाणी आहेत, एक आहे बिझनेसमॅन आणि सेकंड पण आहे फायनान्सर. या ठिकाणी काय म्हटलं की या बिझनेसमॅनला काहीतरी पैशाचं काम पडलं, त्याला कॅपिटलची आवश्यकता निर्माण झाली, त्याला नीड निर्माण झाली, तर हा काय केला? या बी व्यक्तीकडे गेला, बी फायनान्सरकडे गेला. हा फायनान्सर आहे, म्हणजेच पैसा प्रोव्हाइड करणारा आहे, फायनान्स प्रोव्हाइड करणारा व्यक्ती आहे तो फायनान्सर. आणि यानं म्हटलं ठीक आहे 1 लाख रुपये पाहिजे, 1 लाख रुपयाने डिमांड केली फायनान्सरला. त्यानं म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम देतो मी, परंतु ते 1 लाख रुपये मी तुला जे देईल ते 1 लाख रुपये मी फ्री ऑफ कॉस्ट देणार आणि त्याच्यावर मी इंटरेस्ट चार्ज करणार. ते इंटरेस्ट मी तुझ्याकडून 20% किती घेणार? 20%. ठीक आहे. परत मग हा ए व्यक्ती परत एका सी व्यक्तीकडे गेला. सी व्यक्तीकडे गेल्यानंतर यानं म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, 1 लाख माझ्याकडे आहे, परंतु मी सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आणि मी तुझ्याकडून किती घेणार आहे? 5% इंटरेस्ट घेणार. किती पर्सेंट? 5% इंटरेस्ट घेणार. असं कोणा म्हटलं? या सी व्यक्तीनं या ए व्यक्तीला म्हटलं. तर आता अशा वेळेस, अशा टाइमला हा जो ए नावाचा बिझनेसमॅन आहे, यानं कोणत्या व्यक्तीकडून फायनान्स घेतलं म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे फायदा होईल, प्रॉफिट होईल किंवा चांगल्या प्रकारे त्याची कॉस्ट कमी तरी लागणार? कोणाकडून? या सी व्यक्तीकडून, बरोबर आहे. तर म्हणून मग हे जे कॉर्पोरेट फायनान्स आहे हे काय करते? तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हेल्प करते. काय सांगते फायनान्स कॉर्पोरेट? की तुम्ही ज्यावेळेस फायनान्स तुमच्या बिझनेसमध्ये आणता, मनी तुमच्या बिझनेसमध्ये आणता, तो कसा असला पाहिजे? मिनिमम कॉस्ट त्याचं असलं पाहिजे, कमीत कमी रुपयामध्ये तो निधी आपल्याला उपलब्ध झाला पाहिजे, अवेलेबल झाला पाहिजे, बरोबर. म्हणून कोणाकडून आणणार आहे? सी व्यक्तीकडून आणणार. आणि सी व्यक्तीकडून आणायचा हे कधी याला कन्फर्म करता येईल? ज्यावेळेस याला काय माहिती असेल? कॉर्पोरेट फायनान्स, बरोबर आहे. ॲक्विजिशन आणि त्याचा यूज. मग हा त्याचा आता 1 लाख रुपयाचा यूज कसा करायचा हे कोण सांगते आपल्याला? तर कॉर्पोरेट फायनान्स हे कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगत असते. तर अशा प्रकारचे डेफिनेशन्स आहे कोणाची? हेनरीची. त्यानंतर आपण या डेफिनेशन्सवरून काय पाहणार आहोत की आणखी हे जे कॉर्पोरेट फायनान्स आहे, फायनान्स काय करते? तर त्या ठिकाणी आपल्याला हेल्प करते. कशाला हेल्प करते? तर 2 प्रकारचे डिसिजन्स घेण्याकरता हेल्प करते. मग ते डिसिजन कोणते? हे एक तर आपण पाहिली त्या ठिकाणी 2 डिसिजन्स. काय? 2 प्रकारचे डिसिजन्स घेण्याकरता हेल्प करते. पहिले डिसिजन्स आहे नंबर 1 फायनान्शियल डिसिजन्स. पहिली डिसिजन्स कोणती? फायनान्शियल डिसिजन्स. कॉर्पोरेट फायनान्स काय करते? तर 2 प्रकारचे डिसिजन्सचा एक बेस आहे हा. जर आपल्याला 2 प्रकारचे डिसिजन्स घ्यायचे असतील तर कॉर्पोरेट फायनान्स अत्यंत मोस्ट टाइम त्या ठिकाणी आहे. आता पहिली डिसिजन्स कोणती? फायनान्शियल डिसिजन्स. फायनान्शियल डिसिजन्स म्हणजे कशाला म्हणतो आपण? की वित्तीय निर्णय म्हणू शकतो आपण त्याला. फायनान्शियल सगळे जे डिसिजन्स या ठिकाणी असतील कशाला रिलेट करणाऱ्या? फायनान्सला.
कशा प्रकारे फायनान्स येईल, कशा प्रकारे फायनान्स यूज करू, कशा प्रकारे फायनान्स डिवायडेशन आपण त्या फायनान्सचं करू, त्या फायनान्सचं कशा प्रकारे आपण त्याची विल्हेवाट लावू, संपूर्ण जेवढ्या केवढ्या आहेत फायनान्सच्या रिलेटेड करणाऱ्या डिसिजन्स आपण या ठिकाणी घेता येतील आपल्याला, जर आपल्याला कॉर्पोरेट फायनान्स माहिती असेल तर. त्यानंतर ज्यावेळेस आपण फायनान्स बिझनेसमध्ये आणून, सध्या एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिलं, कमीत कमी रुपयामध्ये ते फायनान्स आपल्याला मिळालं पाहिजे, मिनिमम कॉस्टवर आपल्याला ते मिळालं पाहिजे आणि मॅक्झिमम त्याचं बेनिफिट्स आपल्याला मिळवता आला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी रुपयामध्ये तो फायनान्स आपल्या बिझनेसमध्ये आणायचं आणि जास्तीत जास्त फायदा त्या फायनान्सचा आपण या ठिकाणी करून घ्यायचा आणि फायदा केल्यानंतर चांगला प्रभावी यूज त्याचा झाला पाहिजे. याच्याकरता फायनान्शियल डिसिजन्स अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून फायनान्शियल डिसिजन्स घेण्याकरता कॉर्पोरेट फायनान्स आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून कॉर्पोरेट फायनान्समध्ये काय होते तर त्या ठिकाणी फायनान्शियल डिसिजन या ठिकाणी घेता येते. पहिले डिसिजन. सेकंड डिसिजन्स आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. सेकंड कोणते डिसिजन आहे ठिकाणी? इन्व्हेस्टमेंट डिसिजन. आता इन्व्हेस्टमेंट डिसिजन कशाला म्हणतो आपण? सिंपल, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणूक करणे, बरोबर आहे. की जो आपण या ठिकाणी पैसा काय केला? रायझिंग केला. डेफिनेशन्स पाहिली आपण, रायझिंग अँड युजिंग मनी, दॅट इज कॉल्ड कॉर्पोरेट फायनान्स. सो जो मनी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला, जो फंड्स आपण या ठिकाणी आणला आपल्या बिझनेसमध्ये, त्या फंड्सचा चांगल्या प्रकारे काय झाली पाहिजे? इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. जर आपण तो मनी इन्व्हेस्ट करताना जर काही चुका केल्या, जर काही आपण मिस्टेक आपल्याकडून झाल्या, तर त्याचा चांगल्या प्रकारे वापर त्या निधीचा होऊ शकणार नाही, त्या फंडचा होऊ शकणार नाही, त्या फायनान्सचा होऊ शकणार नाही. आणि तो जर फायदा त्या ठिकाणी आपल्याला नाही मिळाला तर आपल्याला जो प्रॉफिट त्या ठिकाणी अर्न करायचा आहे, जी डेव्हलपमेंट आपल्या बिझनेसमध्ये करायची आहे, ते आपण नाही करू शकणार डिसिजन, बरोबर. म्हणून मग त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटच्या डिसिजन्स घेणं अत्यंत महत्त्वाचं असते. म्हणून इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्याकरता देखील काय महत्त्वाचं आहे? कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्समध्ये काय होते? एक आणखी डिसिजन घेतली जाते, ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट डिसिजन. इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणजे कशी आहे? तर गुंतवणुकीच्या संबंधित सर्व प्रकारचे निर्णय घेणे. कशा प्रकारे पैसा आपण इन्व्हेस्ट करू, कोणत्या बिझनेसमध्ये आपण तो इन्व्हेस्ट करू, कशा प्रकारच्या प्रोडक्शनमध्ये तो आपण इन्व्हेस्ट करू, त्यानंतर त्याच्यामध्ये फिक्स कॅपिटल किती ठेवू, त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल किती ठेवू, ह्या संपूर्ण डिसिजन्स घेण्याकरता इन्व्हेस्टमेंट डिसिजन अत्यंत महत्त्वाचे. म्हणून हे जे कॉर्पोरेट फायनान्स आहे हे इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेण्याकरता आपल्याला हेल्प करते, आपल्याला त्या ठिकाणी मदत करते. हे झाले आपल्या दोन प्रकारचे डिसिजन्स या कॉर्पोरेट फायनान्समध्ये घेतल्या जात असतात. त्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ते म्हणजे काय? इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. याचं काय इम्पॉर्टन्स आहे? कुठं कुठे हे इम्पॉर्टन्स आपण या ठिकाणी, तर आपण या ठिकाणी आता काय स्टडी करणार आहोत? इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स, बरोबर. याचे इम्पॉर्टन्स पाहणार आहोत आपण. आता इम्पॉर्टन्स का स्टडी करायचं आहे आपल्याला? कारण की प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा आपण स्वतः जर एखादा काही दिवसानंतर एखादा छोटा मोठा बिझनेस जर आपण स्टार्ट केला, तर त्या बिझनेसमध्ये या कॉर्पोरेट फायनान्सचं काय इम्पॉर्टंट आहे, का महत्त्वाचं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी. जर आपण या ठिकाणी स्टडीज केला नाही कशाचा? कॉर्पोरेट फायनान्सचा जर आपण स्टडीज केला नाही तर काय होऊ शकते, किंवा स्टडी केला तर काय होऊ शकते, बरोबर. कशा प्रकारे हे प्रत्येक बिझनेसमध्ये महत्त्वाचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी अचीव करू शकतो, याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी आता करायचा आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. ठीक आहे. तर आपण याच्या या ठिकाणी काय पाहणार आहोत? इम्पॉर्टन्स पाहणार आहोत. सो याचा आपण या ठिकाणी पहिले इम्पॉर्टन्स पाहू. पहिले इम्पॉर्टन्स आहे हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. नंबर 1, हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. पहिलं महत्व काय? हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, बरोबर. हेल्प करते. कशाला हेल्प करते? डिसिजन मेकिंग. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिसिजन मेकिंग? कशाला म्हणतो आपण डिसिजन मेकिंग? ही एक प्रक्रिया असते, इट इज द प्रोसेस ऑफ टेकिंग द डिसिजन. कोणत्याही प्रकारची निर्णय घेण्याची जी एक प्रक्रिया असते त्याला काय म्हणतो आपण? डिसिजन मेकिंग, बरोबर. तर कोऑपरेटिव्ह फायनान्स काय करते? हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. काय करते? हे हेल्प करते आपल्याला कशामध्ये? डिसिजन मेकिंगमध्ये. वेगळे वेगळे डिसिजन्स आपल्याला बिझनेसमध्ये घ्यावे लागतात. आधीच पाहिलं आपण काय पाहिलं की फंड्स कुठून आपण अवेलेबल करायचा, तो कशा प्रकारे कुठं तो इन्व्हेस्ट करायचा, आपण रायझिंग अँड युजिंग कशा प्रकारे त्याचा यूज करायचा, कशा प्रकारे राईज करायचा, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींबद्दल डिसिजन घेण्याकरता कोण हेल्प करते आपल्याला? इथं कॉर्पोरेट फायनान्स. जर आपल्याला एखादी डिसिजन घ्यायची आहे की आपल्या बिझनेसमध्ये काही पैसा आणायचा आहे, तर तो पैसा कुठून आणायचा,
परत एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज हा ए नावाचा एक बिझनेसमन, ए नावाचा कोण आहे? बिझनेसमन आहे. याला पैशाची आवश्यकता पडली तर याला 50,000ची गरज पडली, 50,000ची याला गरज आहे. आता 50,000 प्राप्त करण्याकरता याच्या समोर कोणते कोणते सोर्सेस आहेत? वेगळे वेगळे सोर्सेस याच्याकडे. एकतर हा काय करणार आहे? बँकेकडे जाऊ शकते, ठीक आहे. त्यानंतर हा याच्या फ्रेंड्सकडे जाऊ शकते. त्यानंतर एखादा हा फायनान्स सोसायटीकडे जाऊ शकते, किंवा हा एखाद्याला उसने पैसे मागू शकते, एखाद्या व्यक्तीला, पर्सनला कोणते, बरोबर. अशा अनेक सारे सोर्सेसच्या समोर आहे, बरोबर आहे. तर मग या अनेक साऱ्या सोर्सेसमधून कोणतं सोर्स आपण चॉईस करायचं? एक त्याला डिसिजन घ्यायचे आहे. इथं त्याला फायनान्सबद्दल काय घ्यायचे? डिसिजन घ्यायचे. तर ही डिसिजन घेण्याकरता हेल्प करते कोण? हेल्प करते तर कॉर्पोरेट फायनान्स. जर एक कॉर्पोरेट फायनान्स माहितीच नसलं तर डिसिजन याला घेता येणार नाही. हा काय करणार आहे? बँकेत जाईल, पैसा बँकेवर त्याला इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. असं होऊ शकते की त्याचे फ्रेंड त्याला विदाऊट व्याजाचं किंवा विदाऊट इंटरेस्ट त्याला ते पैसे देऊ शकतात, बरोबर. तर असे डिसिजन, अनेक सारे डिसिजन्स घ्यावे लागतात. म्हणून मग हे जे आपलं कॉर्पोरेट फायनान्स आहे काय करते? आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी हेल्प करते. चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं मदत करण्याचं काम कोण करते? कॉर्पोरेट फायनान्स करते. आणि कोणत्याही प्रकारचे डिसिजन नाही, फक्त रिलेटेड टू द फायनान्स, वित्तीय पैशाच्या संबंधित कोणताही निर्णय घेण्याकरता कॉर्पोरेट फायनान्स त्याला त्या ठिकाणी हेल्प करत असते. त्याच पहिले म्हणून पहिले इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी कोणतं? तर हेल्प्स इन डिसिजन मेकिंग फर्स्ट. सेकंड आपण या ठिकाणी दुसरा कोणता आहे? हेल्प्स इन, सेकंड इज हेल्प इन राइजिंग कैपिटल, हेल्प्स इन राइजिंग कैपिटल फॉर अ प्रोजेक्ट, काय करते पुढे? हेल्प्स इन राइजिंग कॅपिटल फॉर द प्रोजेक्ट, बरोबर आहे. आता काय की कोणतेही प्रोजेक्ट म्हणजेच बिझनेस जो करतो आपण, छोटा मोठा कसा असला, मीडियम असला, बिग असला, लहान असला, स्मॉल असला, कसे असला, प्रत्येक ठिकाणी कशाची आपल्याला गरज असते? कॅपिटल, बरोबर. कॅपिटल इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर एनी टाईप ऑफ बिझनेस. प्रत्येक बिझनेससाठी एक लाईफलाईन असते. ज्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये काय आहे? ब्लड आहे, बरोबर आहे. ह्युमन बॉडीमध्ये काय असते? ब्लडचा जो रोल आहे तो रोल या कॅपिटलचा बिझनेसमध्ये असतो. जसं आपल्या बॉडीमध्ये रक्त असते, त्या रक्ताची जसं भूमिका आपल्या बॉडीमध्ये आहे, तसा रोल या कॅपिटलचा टोटल कशामध्ये असते? बिझनेसमध्ये असते. एवढं महत्त्वाचं काय आहे? कॅपिटल आहे, बरोबर आहे. म्हणून मग हे कॉर्पोरेट फायनान्स या ठिकाणी काय करते? तर हेल्प्स इन रायझिंग कॅपिटल फॉर अ प्रोजेक्ट म्हणजे बिझनेस. कोणते तो बिझनेस? तर त्या बिझनेससाठी कशा प्रकारे कॅपिटल आपण आणायचं, राईज करायचं, बरोबर आहे. राईज म्हणजे काय? ते प्राप्त करणे, मिळवणे आपल्या बिझनेसमध्ये. कशा प्रकारे ते आणायचं, कुठून आणायचं, कोणत्या माध्यम, कोणते सोर्सेस आपण त्या ठिकाणी चॉईस करायचे, याच्याकरता हेल्प करणारी कन्सेप्ट म्हणजे कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्स काय करते? तर हेल्प्स इन रायझिंग कॅपिटल फॉर द प्रोजेक्ट, एनी टाईप ऑफ प्रोजेक्ट, ठीक आहे. दुसरं इम्पॉर्टन्स, तिसरं पहा, 3 आहे हेल्प्स इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट पुढे कशाला मदत करते? हे हेल्प्स इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट, बरोबर. नवीन नवीन संशोधन बिझनेसमध्ये करायचं आहे, नवीन काहीतरी शोधून काढायचं आहे आपल्याला फायनान्सच्या रिलेटेड. तर त्याच्याकरता काय महत्त्वाचं? कॉर्पोरेट फायनान्स किंवा डेव्हलपमेंट. सिंपल मुद्दा आहे. डेव्हलपमेंट म्हणजे काय? विकास, प्रगती करणे, डेव्हलपमेंट करणे. खूप मोठी विकास जर आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये करायचा असेल तर तिथं पण काय महत्त्वाचं? कॉर्पोरेट फायनान्स. सपोज आज आपण एखादा बिझनेस स्टार्ट केला, आज आपल्याला 5 लाख प्रॉफिट होत आहे, आपल्याला तो 10 लाख करायचा आहे, 10 लाख प्रॉफिट प्राप्त करायचं आहे. म्हणजेच काय करायचे? बिझनेसमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. जर डेव्हलपमेंट करायची असतील तर आपल्याला कॉर्पोरेट फायनान्स चांगल्या प्रकारे माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच कॉर्पोरेट फायनान्स काय करते? तर आपल्याला त्या ठिकाणी हेल्प करते. कशाला? आपला बिझनेस डेव्हलप करण्यासाठी. आपला बिझनेस जर आपल्याला खूप मोठा वाढवायचा आहे, खूप मोठा आपल्याला त्या ठिकाणी त्याला एक मोठं स्वरूप द्यायचं आहे बिझनेसला आपल्या, तर त्या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे? आपल्याला कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्स जर आपल्याला माहिती असेल तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या 2 गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये होऊ शकतात. म्हणून रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा रिसर्च अँड डेव्हलपला हेल्प करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? कॉर्पोरेट फायनान्स महत्त्वाचं आहे. नंबर 3. नंबर 4 पहा,
मॅनेजिंग रिस्क. मॅनेजिंग रिस्क. पुढे काय करते हे, जेवढ्या बिझनेसमध्ये रिस्क असतात, कारण कोणताही बिझनेस घ्या, प्रत्येक बिझनेसमध्ये काय असते, रिस्क असते. रिस्क म्हणजे काय, जोखीम. बरं, प्रत्येक ठिकाणी रिस्क असते. रिस्क म्हणजे काय की एखादं कार्य अशा प्रकारे करणे की त्याचा रिझल्ट आपल्याला माहिती नाही काय होणार, तरी सुद्धा ते कार्य करणे म्हणजे काय होणे, रिस्क घेणे असं आपण त्याला या ठिकाणी म्हणतो. सो एव्हरी बिझनेस इज फुल ऑफ द रिस्क. बरोबर, प्रत्येक बिझनेस हा कसा असतो तर रिस्क पूर्ण असतो तो. बरोबर, जोखीमपूर्ण त्या ठिकाणी असते. प्रत्येक बिझनेसमध्ये फार मोठी रिस्क असते. म्हणून त्या रिस्क काय करावं लागते, आपल्याला त्या संपूर्ण रिस्कची मॅनेजमेंट लावावी लागते. बरोबर, सपोज आपण काय करतो, आपल्या लाईफमध्ये जर इन फ्युचर आपल्याला एखादा असं माहिती पडलं किंवा असे जर काही चान्सेस असले की काहीतरी लॉस आपल्या बिझनेसमध्ये आपल्या लाईफमध्ये होऊ शकते, किंवा दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण की आपण काय करतो, इन्शुरन्स काढत असतो, लाईफ इन्शुरन्स काढतो आपण. बरोबर, सपोज जर काही ॲक्सिडेंट झाला आपल्यासोबत तर आपल्याला ते संपूर्ण सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, ते नुकसान आपलं भरून निघालं पाहिजे. याच्याकरता आपण काय काढत असतो, इन्शुरन्स काढतो. इन्शुरन्स काढल्यामुळे काय होते की जर आपलं काही नुकसान झालं इन फ्युचर तर काय होऊ शकते, त्या ठिकाणी ते नुकसान आपल्याला भरून मिळू शकते त्या इन्शुरन्समुळे. सपोज आपण एखादी गाडी घेतली, आपण बाईक घेतली, आपण त्या बाईकच्या पहिल्याच दिवशी आपण काय करतो, इन्शुरन्स काढतो. इन्शुरन्स काढण्यामागचं कारण काय की जर या बाईकचं काही दिवसांना नुकसान झालं, लॉस झाला बिझनेस आपल्या या बाईकचा, तर त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, आपलं नुकसान भरून निघालं पाहिजे. याच्याकरता आपण इन्शुरन्स काढतो त्या गाडीचा. आणि इन्शुरन्स काढल्यामुळे काय होते की तेवढं होणारे रिस्क जे आहे, ॲक्सिडेंट होण्याची जी रिस्क आहे त्या ठिकाणी काय होते, कमी होऊन जात असते. किंवा इन फ्युचर जर नुकसान झालं की लॉस झाला तरी देखील आपल्याला तो भरून मिळते तिथं. बरोबर आहे, म्हणजेच आपण एक प्रकारे काय केलं इथं, मॅनेज केल्या आपल्या रिस्क, आपल्या लाईफमध्ये येणाऱ्या ज्या रिस्क आहेत त्या काय केल्या, मॅनेज केल्या. तर अशाच अनेक साऱ्या बिझनेसमध्ये जे असते, कोणताही बिझनेस किंवा प्रत्येक बिझनेसमध्ये वेगळ्या मेनी टाईप्स ऑफ रिस्क असतात. बरोबर, मोठ्या रिस्क असतात, खूप मोठ्या रिस्क असतात. तर त्या रिस्क काय कराव्या लागतात, आपल्याला मॅनेज कराव्या लागतात. बरोबर, कमीत कमी खर्च, जास्तीत जास्त उत्पन्न, मिनिमम कॉस्ट मॅक्सिमम प्रॉफिट, असं जर आपल्याला करायचं असते त्या ठिकाणी तर काय करणं आवश्यक आहे, याच्या रिस्क आहे, या रिस्कची मॅनेजिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मॅनेजिंग रिस्क कोण करते तर कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्स काय करते तर बिझनेसमध्ये जेवढ्या रिस्क आहेत त्या रिस्क या ठिकाणी मॅनेज करण्याचं काम करत असतं, त्याला म्हणतो आपण मॅनेजिंग रिस्क. हे झालं आपले 4. 5वा इम्पॉर्टन्स पहा काय आहे, ब्रिंग कोऑर्डिनेशन. ब्रिंग coordination between various activity, काय करते, ब्रिंग कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. आता व्हेरियस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की कोणतेही बिझनेस घ्या, त्या बिझनेसमध्ये वेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या जात असतात. कोणी सेलिंग करते, कोणी परचेस करते, कोणी प्रोडक्शन करते, कोणी एखादं अकाउंटिंगचं काम करत असते, कोणी एखादं ऑपरेटिंगचं काम करते. वेगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे अनेक स्वरूपाचे कामं त्या बिझनेसमध्ये केली जात असतात. बरोबर, मेनी टाईप्सचे त्या ठिकाणी काय करतो आपण, वर्किंग केले जात असतात प्रत्येक बिझनेसमध्ये. म्हणून ते बिझनेसमध्ये हे जे व्हेरियस ॲक्टिव्हिटीज आहेत, या ॲक्टिव्हिटीजमध्ये काय असणं आवश्यक आहे, कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे काय, समन्वय. बरोबर, एकामेकाला हेल्प करणे, एकामेकाच्या कार्यात एकामेकाला मदत करणे, त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन. बरोबर, जसं आपण आपला ग्रुप असते मित्रमैत्रिणींचा, आपण त्या ठिकाणी काय करतो, एखाद्याचा प्रॉब्लेम नाही आला आपण त्याला सांगतो, आपल्याला नाही आला तर आपण त्याला विचारतो. तर असं जे विचार विनिमय करतो, एकामेकाला आपण मदत करतो, दॅट इज कॉल्ड कोऑर्डिनेशन. त्याला काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन. तर ह्याच्या अशा व्हेरियस ॲक्टिव्हिटीज त्या बिझनेसमध्ये केल्या जातात, विविध प्रकारचे कार्य त्या ठिकाणी केले जातात, लॉट्स ऑफ वर्किंग जे बिझनेसमध्ये होत असते, त्या संपूर्ण व्हेरियस ॲक्टिव्हिटीजमध्ये कोऑर्डिनेशन आणण्याकरता कॉर्पोरेट फायनान्स अत्यंत महत्त्वाचं आहे. या कॉर्पोरेट फायनान्समुळे काय होत असते तर त्या ठिकाणी व्हेरियस ॲक्टिव्हिटीजमध्ये कोऑर्डिनेशन, समन्वय साधला जात असते, सगळं एकामेकाला हेल्प करतात आणि लवकरात लवकर आपल्या बिझनेसची काय होत असते, डेव्हलपमेंट होत असते. म्हणून मग कोऑर्डिनेशन प्राप्त करण्याकरता या ठिकाणी व्हेरियस ॲक्टिव्हिटीजमध्ये कोऑर्डिनेशन निर्माण करण्याकरता कॉर्पोरेट फायनान्स अत्यंत महत्त्वाचं आहे. हे झालं 5वा नंबर. 6 होता हेल्प्स इन स्मूथ
बिझनेस फॉर्म. बरोबर. पुढचं महत्व काय, हेल्प्स इन स्मूथ रनिंग ऑफ बिझनेस फॉर्म. आपला व्यवसाय काय योग्य रीतीनं चांगल्या प्रमाणे चालण्याकरता सुरळीतपणे आपला बिझनेस स्मूथ म्हणजे सुरळीतपणे चालण्याकरता त्या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे, कॉर्पोरेट फायनान्स अत्यंत महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेट फायनान्स काय करते तर आपला बिझनेस एक स्मूथपणे चांगल्या प्रकारे सुरळीत चालण्याकरता कोणत्याच प्रकारे रिस्क नाही, कोणत्याच प्रकारे लॉस नाही, कोणत्याच प्रकारे त्या ठिकाणी डिबेट नाही. बरोबर. अशा चांगल्या स्मूथली जर आपला बिझनेस आपल्याला कंटिन्यू चालू करायचा असेल तर कॉर्पोरेट फायनान्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन एव्हरी टाईप ऑफ बिझनेस. प्रत्येक बिझनेसमध्ये हे कॉर्पोरेट फायनान्स अत्यंत महत्त्वाचं ठरत असते. म्हणून स्मूथली बिझनेस रनिंग करण्याकरता काय महत्त्वाचं आहे तर कॉर्पोरेट फायनान्स अत्यंत महत्त्वाचं आहे. 7 नंबर बघू आपण इथं, रिप्लेस ओल्ड असेट. रिप्लेस ओल्ड असेट. पुढचं काय महत्व आहे, रिप्लेस ओल्ड असेट. आपल्या बिझनेसमध्ये जेवढे असेट आपण यूज करतो, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मशिनरी, फर्निचर, हे असेट असते आपल्या बिझनेसचे पूर्ण. बिल्डिंग हे काय असेट आहे. तर या असेटचे आपल्याला काय रिप्लेस करायचं असेल, हे असेट बदलायचं असेल किंवा आणखी नवीन काही गोष्टी मिळवायच्या असतील, प्राप्त करायच्या असतील तर त्या ठिकाणी देखील काय महत्त्वाचं आहे, कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्सवरून समजते बाबा कोणती असेट रिप्लेस करायची किंवा कोणती नाही करायची, आपण ते रिप्लेस करू शकतो काय किंवा आपण ते रिप्लेस करू शकत नाही का, हे सांगणारी कन्सेप्ट म्हणजे कोणती, कॉर्पोरेट फायनान्स आहे. नेक्स्ट 8 नंबर, पेमेंट टू डिव्हिडंड. पेमेंट टू डिव्हिडंड. पेमेंट टू डिव्हिडंड. पेमेंट टू डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. आता डिव्हिडंड म्हणजे काय आणि इंटरेस्ट म्हणजे काय. डिव्हिडंडचा स्टडी एक सेपरेटली पुढच्या काही टॉपिकमध्ये आपल्याला करायचं आहे. एक चॅप्टर आहे 5 नंबरचं, त्या चॅप्टरमध्ये स्पेशल आपल्याला डिव्हिडंडचा स्टडी करायचा आहे. डिव्हिडंड म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण डिव्हिडंड, मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण, लाभांश. बरोबर. की बिझनेसला जेवढा प्रॉफिट होत असते त्या प्रॉफिटपैकी जेवढा प्रॉफिट बिझनेसमन संपूर्ण त्या शेअर होल्डरला जो वाटते डिस्ट्रीब्यूट करते त्याला काय म्हणतो आपण, डिव्हिडंड. बरोबर आहे. म्हणजे सपोज बिझनेसला या ठिकाणी त्या बिझनेसला 10,000चा प्रॉफिट झाला. या 10,000 पैकी त्यानं काय केले, 3,000 काय केले की संपूर्ण त्या कंपनीचे जे शेअर होल्डर आहेत, त्या बिझनेसचे जे शेअर होल्डर आहेत त्यांना वाटून टाकले. म्हणून 3,000 काय झाला इथे, डिव्हिडंड. जो प्रॉफिटमधला जो हिस्सा संपूर्ण शेअर होल्डरला डिस्ट्रीब्यूट केला जात असते त्याला काय म्हणतो आपण, डिव्हिडंड. आणि इंटरेस्ट म्हणजे काय, कॅपिटलवरचा जो रिटर्न देतो आपण, कॅपिटलवर जो रिटर्न भरतो आपण त्याला काय म्हणतो आपण, इंटरेस्ट. म्हणून ज्यावेळेस आपण काय करतो, पेमेंट करतो कशाचं, डिव्हिडंडचं आणि इंटरेस्टचं. डिव्हिडंड आणि इंटरेस्ट या दोन गोष्टीचं पेमेंट जर करायचं असेल पण तिथं पण कोण महत्त्वाचं, कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्स सांगते किंवा डिव्हिडंड किती द्यायचा, इंटरेस्ट किती द्यायचा, तो आपण देऊ शकतो काय किंवा आपण यावर्षी तो देऊ शकत नाही काय, आपण तो पुढच्या वर्षी देऊ काय, ह्या संपूर्ण गोष्टी सांगण्याचं काम कोण करते आपल्याला इथं, कॉर्पोरेट फायनान्स. कॉर्पोरेट फायनान्समुळे काय होते तर डिव्हिडंड आणि इंटरेस्ट कशा प्रकारे त्याचं पेमेंट करायचं याचं डिसिजन घेण्यासाठी आपल्याला कॉर्पोरेट फायनान्स या ठिकाणी हेल्प करत असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, पेमेंट टू टॅक्सेस अँड फीज. पुढे कुठे हेल्प करते आपल्याला, पेमेंट टू टॅक्सेस. बरोबर आहे. जर अनेक सारे काय असतात टॅक्सेस भरावे लागतात बिझनेसला, खूप वेगळे इन्कम टॅक्स, त्यानंतर डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, वेगळे टॅक्सेस असतात. नगरपालिका टॅक्स वेगळे असतात, म्युन्सिपल टॅक्स म्हणतो आपण. हे जे टॅक्सेस आहेत ते संपूर्ण टॅक्सेस आणि फीज, अनेक साऱ्या फीज देखील त्यांना भरावे लागतात. म्हणून हे टॅक्सेस कसे द्यायचे, किती % द्यायचे, ते कधी द्यायचे, केव्हा द्यायचे, कशा प्रकारे द्यायचे, या ठिकाणी देखील कोण इम्पॉर्टंट असते तर कॉर्पोरेट फायनान्स हा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे नॉर्मली अनेक सारे त्याचे इम्पॉर्टंट आहेत, परंतु जे प्रमुख मेन जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. टोटल 9 इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे. हे तुम्हाला चांगल्या बऱ्यापैकी समजले असतील असे मी गृहीत धरतो. आणि पुढचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करू. आता पुढचा टॉपिक म्हणजे काय, टाईप्स ऑफ वर्किंग कॅपिटल आपल्याला पाहायचं. एक असते आपलं फिक्स टाईप्स ऑफ कॅपिटल, एक असते फिक्स कॅपिटल आणि सेकंड असते वर्किंग कॅपिटल. आणि याच्यावर परिणाम करणारे घटक असतात. कोणते एलिमेंट्स याच्यावर परिणाम करतात ते पाहायचं आपल्याला. पुढच्या टॉपिकमध्ये आपण ते शिकूया. तर अशा प्रकारे याची इम्पॉर्टन्स आहे. तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील तर तुम्ही काय करा, तर
बुक्समध्ये आपल्या नोटबुकमध्ये वाचा, रीड करा ते चांगल्या प्रकारे. आणि आता हे सांगितल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी ते समजतील. आणि बुक्स जर तुमच्याकडे नसतील, PDF मध्ये असतील ते वाचा. आणि PDF मध्ये जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर मागच्या व्हिडिओमध्ये जो आपण पार्टनरशिप फॉर्मचा व्हिडिओ आपण पाहिला होता, त्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिली होती. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण कॉमर्सचे इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियम सगळे बुक्स तुम्ही डाउनलोड करू शकता. सो तुम्ही तिथे लिंकवर जा, ते क्लिक करा, त्या व्हिडिओ परत पहा आणि त्या ठिकाणी संपूर्ण ते बुक्स डाउनलोड करा आणि हे त्याच्यामध्ये रीड करा. काही प्रॉब्लेम आला तर व्हॉट्सअप नंबर माझा आहे, मला त्या ठिकाणी तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.